नमस्कार. आपल्या नवकेसरीमध्ये सहर्ष स्वागत आहे. नवकेसरीतर्फे राबवण्यात आलेल्या शारदीय नवरात्रोत्सवानिमित्त जागर श्री शक्तीचा या निमित्त आपला तिसऱ्या दिवसामध्ये सहर्ष स्वागत आहे. आज नवरात्राचा तिसरा दिवस म्हणजे चंद्रघंटा देवी निळ्या रंगाचं प्रतीक दर्शवतं की संरक्षण आणि धैर्य. तर आपण आज संरक्षण आणि धैर्य किती महत्वाचं आहे याचा आपण महत्व जाणून घेणार आहोत. तर आपण अशा व्यक्तीशी जोडले गेलेले तर कराड शहराला नूतन DYSP मॅडम लाभलेल्या आपल्या आदरणीय माननीय राजश्री पाटील मॅडम सोबत आपण संवाद साधणार आहोत. नमस्कार मॅडम. नमस्ते. आपलं नवकेसरी चॅनेल मध्ये सहर्ष स्वागत आहे. जागर स्त्री शक्तीचा हा आपण कार्यक्रम राबवला गेलेला आहे. तर त्यामध्ये आजचा निळा रंग असं दर्शवतं की संरक्षण आणि धैर्य. तर मॅम आपण समाजाला काय संदेश द्याल की संरक्षण आणि धैर्याबद्दल? सर्वप्रथम नमस्ते. सर्वांना नवरात्रीच्या मनापासून खूप शुभेच्छा. एक महिला अधिकारी म्हणून काम करत असताना मी सर्व महिलांना एक संदेश देऊ इच्छिते की संरक्षण याच्यामध्ये स्वसंरक्षण हा एक विषय येतोय आणि दुसरा म्हणजे पोलिसांतर्फे महिलांच्या संरक्षणासाठी काय केलं जातं तो एक विषय राहील. तर त्यामध्ये पोलिसांतर्फे निर्भया पथक हे महिलांवरती जे छेडछाड आणि विनयभंगाचे प्रकार होऊ नयेत याच्यासाठी फिरते पथक असते. तर कराड उपविभागाअंतर्गत आपल्याकडे निर्भया पथक काम करत आहे. त्यासोबतच मुलींकडे आणि महिलांकडे स्वतःचा एक आत्मविश्वास असला पाहिजे, त्यांच्याकडे स्वतःचं धैर्य असलं पाहिजे. बऱ्याच वेळा आमिषांना बळी न पडता आपल्याला काही गोष्टींना जिथे नाही म्हणणं अपेक्षित आहे त्या ठिकाणी त्यांनी नाही म्हणून उत्तर दिलं पाहिजे. सोबतच सध्या सोशल मीडियावरती स्वतःचे फोटोज अपलोड करणं आणि स्वतःची आयडेंटिटी डिस्क्लोज करणं आणि तो डेटा सिक्युअर न करणं या गोष्टीमुळं कधी कधी त्या सोशल मीडियावरती आपण पोस्ट केलेल्या माहितीचा देखील गैरवापर होण्याची शक्यता असते. तर त्याबाबत सुद्धा सर्व महिलांनी काळजी घेतली पाहिजे असं मी सर्व महिलांना आजच्या नवरात्र उत्सवाच्या अनुषंगाने आवाहन करेन. त्याच पद्धतीनं स्वसंरक्षण मध्ये आपण एक निर्भया पथक तसेच पोलीस स्टेशन मार्फतीने स्वसंरक्षणाचे धडे आणि कराटेचे धडे आपण बऱ्याच शाळांमध्ये घेत असतो. तर अशाच पद्धतीनं आपण स्वतःचं संरक्षण करण्यासाठी देखील सज्ज असावं. तसेच पोलीस विभागातर्फे डायल 112 या नंबरवरती ज्यावेळीस आपण कधी फोन कराल त्यावेळेस आपल्याला संकटाच्या काळी पोलीस विभागातर्फे तात्काळ मदत पुरवली जाईल. याबद्दल सुद्धा मी आजच्या नवरात्रच्या अनुषंगाने सांगू इच्छिते. धन्यवाद.